नमस्कार सगळ्यांना. तर बघा एवढ्या मोठ्या शेंगा, ह्या शेंगा दिल्या मला माझ्या बहिणीने. तर बघा आता मी याचे दाणे काढून घेते आणि दाण्याची चटणी बनवते. बघा मी दाणे काढले, भाजले आणि मिक्सरमधून फिरवले, असे बारीक करून घेतले. गॅसवर कढई ठेवली, तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि वाटून ठेवलेला हिरवी मिरची, लसूणचा ठेचा टाकून मी परतून घेते आणि टोमॅटो टाकून परतून घेते आणि सोप्या पद्धतीने चटणी तयार करते. माझ्या मुलांना खूपच आवडते चटणी. तुम्ही पण खाल्ली का कधी अशी चटणी? हिरव्या तुरीच्या दाण्याची चटणी खूपच छान लागते, मला पण आवडते. आणि मला एवढ्या चांगल्या प्रकारे असे व्हिडिओ शूट पण नीट करता येत आणि एडिट पण नीट करता येत, तरीसुद्धा तुमचा खूप चांगला प्रतिसाद असतो माझ्या व्हिडिओला. मला खूप चांगलं वाटते. 50च्या वरती माझ्या व्हिडिओला व्ह्यू येतात आणि असाच सपोर्ट तुमचा राहू द्या. आणि सगळे माझे जेवढे व्हिडिओ पाहत असतील, एवढे व्ह्यूवर असतील ना, त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. माझ्या व्हिडिओपर्यंत येतात आणि 1-2 सेकंदचा असे का किती मिनटाचा असो, 1-2 मिनटाचा असो का 4 मिनटाचा असो, पाहतात. मला खूपच चांगलं वाटतं. आणि मला असं वाटलं पण नव्हतं माझ्या व्हिडिओला अशा चांगल्या प्रकारे व्ह्यू येतील, की मग कधी माझे व्हिडिओ 50च्या वरती पण जातील, 50च्या वरती मला व्ह्यू येतील. आणि खरंच मला एवढ्या चांगल्या प्रकारे नाही जमत, तरी पण सुद्धा माझे व्हिडिओ बघतात. मला खूपच छान वाटते. असाच तुमचा प्रतिसाद राहू द्या माझ्या व्हिडिओला. मुलं शाळेत गेले, जे भांडे झाले, कपडे झाले, जेवण झाले आणि बघा इथे माझा वटा पण चमकतोय. आणि आता बघा किती वाजले 2:45. आणि मी लागते आता माझ्या कामाला. आणि या मापाचं ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलंय. नवीनच कस्टमर आहे माझ्याकडे आलेलं, सो पहिलंच ब्लाऊज आहे. आणि हे त्यांचं कटिंग केलेलं ब्लाऊज आहे. 4 टक्सचं ब्लाऊज आहे हे बघा. जसं मापाला दिलंय तसं शिवायचं सांगितलंय त्यांनी. नवीनच कस्टमर आहे, पहिल्यांदाच टाकले त्यांनी. आणि 4 टक्सचं ब्लाऊज आहे, खाली योगपट्टी आहे त्याला. जसं आहे तसं शिवायचं सांगितले आणि शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ब्लाऊज शिवतानाचा व्हिडिओ नाही काढता येत, तर मग मी नंतर दाखवते. तर बघा किती सुंदर पद्धतीने झाला आहे इथं ब्लाऊज तयार. बघा याला तो पोप पण आलेला आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे. आणि बॅक साईड बघा दाखवते मी तुम्हाला. आणि ही बघा बॅक साईड, सिंपल चौकोनी गळा आहे. किती सुंदर तयार झालेला आहे ब्लाऊज. तर संध्याकाळचे वाजलेत आता 5:30 आणि तर मुले पण शाळेतून आलीत. तर मी ठेवला इथे चहा. मी चहा घेते आणि तुम्ही पण या चहा घ्यायला. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.